मी धीरज खंडारे आपण सर्वांचं स्वागत करतो अग्निपंख क्लासेसमध्ये। आज आपण शिकणार आहे सरासरी। 14 मित्र एका हॉटेलमध्ये गेले। त्यांनी प्रत्येकाने समान बिल द्यायचे ठरवले, परंतु 13 मित्रांनी 100 रुपये दिले आणि जो 14वा मित्र होता त्याने 39 रुपये जास्त दिले। बघा, 13 मित्र आहेत, प्रत्येकाने 100 रुपये दिले, परंतु जो 14वा मित्र आहे, 14th फ्रेंड आहे आपला, त्याने 39 रुपये जास्त दिले। 39 रुपये जास्त का द्यावे लागले? कारण या 13 जणांनी पैसे दिले नाही, म्हणजे हे 39 रुपये या 13 जणांचे आहेत, म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाने 3-3 रुपये जास्त द्यायचे होते, परंतु त्यांनी 100च रुपये दिले, म्हणजे आपली सरासरी जे येणार आहे ते 103 रुपये येणार आहे। आणि 14 फ्रेंडने 103 रुपये तर दिलेच, आणखी जास्त 39 रुपये दिले, म्हणजे 14 फ्रेंडनी टोटलमध्ये 142 रुपये दिले, म्हणजेच आपला आन्सर आहे 142। 11 मित्र एका हॉटेलमध्ये गेले। त्यांनी प्रत्येकाने समान बिल द्यायचे ठरवले, परंतु 10 मित्रांनी 50 रुपये दिले आणि 11व्या मित्राला 60 रुपये जास्त द्यावे लागले। तर 11व्या मित्रांनी किती रुपये दिले? बघा, 10 मित्रांनी 50 रुपये दिले, 11वा मित्र जो आहे त्याने 60 रुपये जास्त दिले। 10 मित्रांनी 50 दिले, 11व्या मित्राला 60 रुपये जास्त द्यावे लागले। त्याला 60 रुपये जास्त का द्यावे लागले? कारण 10 मित्रांनी पैसे दिले नाही, म्हणजे जे 60 रुपये आहेत ते 10 मित्रांच्या हिशावरचे आहेत, म्हणजे प्रत्येक मित्राला 6 रुपये जास्त द्यायचे होते, त्यांनी ते दिले नाही, म्हणजे यांनी 50 अधिक 6 रुपये द्यायचे होते, म्हणजे 56, आणि हीच आपली सरासरी आहे। म्हणजे आपला जो 11वा मित्र आहे तो 56 रुपये तर देतच आहे, सरासरी जेवढी आहे तेवढी, आणखी 60 रुपये देत आहे, म्हणजे आपला जो 11वा मित्र आहे तो 116 रुपये देत आहे, आणि हेच आपला आन्सर आहे। सोमवार, मंगळवार व बुधवारचे सरासरी तापमान 30 डिग्री सेल्सिअस आहे। मंगळवार, बुधवार व गुरुवारचे सरासरी तापमान 35 डिग्री सेल्सिअस आहे। जर सोमवारचे तापमान 29 डिग्री सेल्सिअस आहे तर गुरुवारचे तापमान काढा। बघा, पहिल्या 3 दिवसाचे सरासरी तापमान 30 डिग्री सेल्सिअस, नंतरच्या 3 दिवसाचे सरासरी तापमान 35 डिग्री सेल्सिअस, सोमवारचे तापमान आहे 29 डिग्री सेल्सिअस। बघा, यामधून सोमवार निघून गेला, गुरुवार आला। सोमवारचे तापमान 29 डिग्री सेल्सिअस आहे। जर गुरुवारचे तापमान 29 डिग्री सेल्सिअस असते तर आपली सरासरी बदलली नसती, सरासरी 5ने वाढली, म्हणजे जो नवीन गुरुवार आला त्याने प्रत्येक दिवसाला 5 डिग्री सेल्सिअस दिले। आपला जो टोटल 3 दिवस आहे, म्हणजे टोटलमध्ये 15 डिग्री सेल्सिअस तापमान याने दुसऱ्याला दिले, म्हणजे याची गुरुवारचे तापमान होते 44 डिग्री सेल्सिअस। सोमवार, मंगळवार व बुधवारचे सरासरी तापमान 34 डिग्री सेल्सिअस आहे। मंगळवार, बुधवार व गुरुवारचे सरासरी तापमान 40 डिग्री सेल्सिअस आहे। जर सोमवारचे तापमान 28 डिग्री सेल्सिअस असेल तर गुरुवारचे तापमान किती? सुरुवातीचे 3 दिवस, सोमवारपासून तर बुधवारपर्यंत आपली सरासरी आहे 34 डिग्री सेल्सिअस। नंतरचे 3 दिवस, मंगळवार, बुधवार, गुरुवार यांची सरासरी आहे 40 डिग्री सेल्सिअस। सोमवार निघून जात आहे, त्या ठिकाणी गुरुवार येत आहे आणि सोमवारचे तापमान आहे 28 डिग्री सेल्सिअस। सोमवार निघून गेला, गुरुवार आला आणि सरासरी आपली 6 डिग्री सेल्सिअसने वाढली। सरासरी 6 डिग्री सेल्सिअसने वाढली, म्हणजे जो गुरुवार आला त्याने प्रत्येक दिवसाला 6 डिग्री सेल्सिअस दिले। आपल्याजवळ 3 दिवस आहेत, म्हणजे टोटलमध्ये त्याने 18 डिग्री सेल्सिअस दिले। गुरुवारचं सरासरी तापमान आहे 46 डिग्री सेल्सिअस, आणि हेच आपलं उत्तर आहे। वर्गामध्ये काही विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 18 वर्ष आहे। वर्गामधील 12 विद्यार्थी निघून गेले, त्यांचे सरासरी वय 15 वर्ष होते व उर्वरित विद्यार्थ्यांचे सरासरी वय 19 वर्ष। तर वर्गात सुरुवातीला किती विद्यार्थी होते माहित नाही आपल्याला, म्हणजे x सरासरी वय 18 वर्ष। नंतर त्याचपैकी जेवढे विद्यार्थी होते त्याच्यापैकी 12 विद्यार्थी निघून गेले आणि त्यांचे सरासरी वय आहे 15 वर्ष। आता क्लासमध्ये उरले x वजा 12 विद्यार्थी, सरासरी वय आहे 19 वर्ष। हे जे 12 विद्यार्थी निघून गेले यांनी सरासरीपेक्षा 3 कमी घेतले। 12 विद्यार्थी आहेत, म्हणजे टोटलमध्ये 36 वर्ष कमी घेतले। हे जे आता विद्यार्थी उरले x वजा 12 यांच्यासाठी हे 36 वर्ष जास्त ठेवून गेले। आणि हे बघ,
आता आपली सरासरी जी आहे 18 वरून 19 वर्ष होत आहे, म्हणजे सरासरी 1 ने वाढत आहे. सरासरी 1 ने का वाढत आहे? कारण की हे जे 12 विद्यार्थी गेले होते यांनी 36 कमी केले, जे 36 आता या विद्यार्थ्यांसाठी जास्त आहे. म्हणजे आता वर्गात विद्यार्थी आहेत 36 आणि आधी जे विद्यार्थी होते ते होते x वजा 12 म्हणजे 36, तर x अधिक 12 म्हणजे 40. वर्गामध्ये काही विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. वर्गामधील 10 विद्यार्थी निघून गेले, त्यांचे सरासरी वय 12 वर्ष आहे व उर्वरित विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. तर वर्गात सुरुवातीला किती विद्यार्थी होते? वर्गामध्ये काही विद्यार्थी आहेत, आपल्याला माहित नाही किती विद्यार्थी आहेत, म्हणून x त्यांचे सरासरी वय आहे 14 वर्ष. 10 विद्यार्थी निघून गेले या आणि त्यांचे सरासरी वय आहे 12 वर्ष. उर्वरित विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष. x विद्यार्थी होते सुरुवातीला, 10 विद्यार्थी निघून गेले, त्यांचे सरासरी वय 15 वर्ष. हे जे 10 विद्यार्थी निघून गेले यांनी सरासरीपेक्षा 2 कमी नेले. टोटल मध्ये 10 विद्यार्थी आहेत, म्हणजे 20 कमी नेतील. हे जे 20 कमी नेले हे यांच्यासाठी 20 जास्त होतील. आता बघ, सरासरीपेक्षा हे जे उर्वरित विद्यार्थी आहेत ते 1 ने वाढत आहेत. 1 ने वाढत आहे म्हणजे प्रत्येकाला 1 जास्त आला. आपल्याजवळ 20 जास्त होते आणि प्रत्येकाला जर 1 जास्त येत आहे तर टोटल विद्यार्थी 20 होतील. म्हणजे आता आपल्याजवळ 20 विद्यार्थी बाकी आहेत आणि सुरुवातीला आपल्याजवळ 10 विद्यार्थी जास्त होते. इथं 10 विद्यार्थी कमी आहेत म्हणजे 10 विद्यार्थी जास्त येतील. म्हणजे आता आपल्याजवळ 30 विद्यार्थी आहेत. म्हणजे सुरुवातीला वर्गात किती विद्यार्थी होते? 30 विद्यार्थी. 75 मुलींचे सरासरी वजन 47 किलो आहे, परंतु नंतर असे लक्षात आले की एका मुलीचे वजन 25 किलो असून 45 किलो लिहिले आहे. तर 75 मुलींचे सरासरी वजन किती? बघा, 75 मुली आहेत, सरासरी वजन आहे 47 kg. एक मुलगी होती जिचं वजन 25 किलो होता, परंतु 45 किलो लिहिलं गेलं. हे तिचं फेक वजन लिहिलं गेलं. तिचं रिअल वेट होता 25 kg, म्हणजे 20 किलो जास्त लिहिलं गेलं. तर हे 20 किलो आता आपल्याला जर सरासरी काढायची आहे ते पूर्ण 75 मुलींजवळून घ्यावं लागेल. 6 मित्र हॉटेलमध्ये जेवल्यानंतर 6 पैकी 5 मित्रांनी प्रत्येकी 32 रुपये दिले, परंतु 6व्या मित्राने सरासरीपेक्षा 80 रुपये जास्त दिले. तर सर्व मित्रांनी एकूण किती रुपये खर्च केले? 6 मित्र आहेत, त्यापैकी 5 मित्रांनी 32 रुपये खर्च केला. हा जो 6वा मित्र आहे त्याने 80 रुपये जास्त खर्च केले. हा जो 6वा मित्र आहे त्याने 80 रुपये जास्त का खर्च केले? कारण की या 5 मित्रांनी ते पैसे दिले नाही, म्हणजे हे जे 80 रुपये आहेत हे याच्या हिशोबाचे आहेत. म्हणून 80 रुपये भागीला 5 मित्र म्हणजे 16 रुपये जास्त येतील. म्हणजे यांना 32 रुपयाच्या ऐवजी किती रुपये जास्त द्यावे लागले असते? 16 रुपये जास्त, म्हणजे टोटल मध्ये 48 रुपये. म्हणजे ही आपली सरासरी झाली. म्हणजे प्रत्येक मित्राला 48 रुपये द्यायचे होते. आता आपल्याला विचारलं की एकूण खर्च किती झाला? प्रत्येकाचे जवळ 48 खर्च करायला होते. 6 मित्र आहेत, त्या 48 ला आपण लिहू 50 वजा 2 गुणिले 6, 5 7 30 म्हणजे 300, 6 दुनी 12, 300 वजा 12 288 रुपये. म्हणजे सर्व मित्रांचा 6 मित्रांचा मिळून एकूण खर्च त्यांचा झाला 288 रुपये. हे आहे आपलं उत्तर. 5 चोक 20, 5 1 5, 5 5 25, म्हणजे 15 डिवाइड बाय 4 डिवाइड बाय 15. भाग जाणार नाही म्हणून भाग दिला शून्याचा, भाग जाणार नाही पॉईंट देऊन शून्य घेतला. 15 दुनी 30, 10 उरले, भाग जात नाही म्हणून परत शून्य घेतला. 15 7 90 आणि हे पुढे चालणार, म्हणजे ॲटलिस्ट मिनिमम 0.26 च्या वरती जाणार, म्हणजे 2.7 पर्यंत. आपली सरासरी 47 आहे,
म्हणजे याच्यातून आपल्याला 0.26 कमी करावे लागतील, म्हणजे आपली सरासरी येणार 46.74. हे आहे आपलं उत्तर. Thank you for watching this video. Please do like, share and subscribe. See you in next video.